पाणी हे जीवन असतं. पण इथं पाण्याच्या एकेका थेंबासाठी माणूस वणवण भटकतोय. डोंगर ओसाड पडलेत, जमिनी फाटल्यात, शेतकरी आकाशाकडे आशेने बघतोय. मेघराज कधी बरसतोय. प्राणी पक्षी पाण्या वाचून तडफडून मरतायत. ही परिस्थिती दुष्काळाची. शेतकरी रडत खडत जगतोय. कोण लटकून घेतोय एखाद्या झाडाला, तर कोण गळ्याला फास आवळण्याचा मार्गावर. असाच एक जीवनाला वैतागलेला शेतकरी आणि त्याची ही व्यथा. राम राम. वय बाबा कसलं बरं. अरे सारं दुष्काळ पडलंय दिसतंय की नाही. तुमचं बाबा मुंबईवरच बरं आहे. आबा म्हणून काय दारू प्यायची आहे का? दारू? अरे हे तर आमच्या जगण्याचं औषध आहे. तुला काय माहिती रे दुष्काळाचा चटका काय असतो बाबा. आबा आम्हाला काय माहिती, पण दारू पिऊन दुष्काळ संपणार आहे का? तो स्वतःला सांभाळा. इथंच बेटा हो भगवंता, इथंच बेटा. अरे इथं जमीन सुकली आहे. अरे पिका करपली आहेत. गुराढोरांना चारा मिळेना. त्यांची हाडं दिसतायत रे बाबा, हाडं दिसतायत. अरे बायका पोर माझी उपाशी दिवस काढतायत रे, उपाशी दिवस काढतायत. सांगता कसं सांगू. पोरी मोठ्या झाल्यात पोरी, त्यांच्या लग्नाचं काय करू. कर्ज कसं फेडू सावकाराचं कर्ज. बायका पोरांना कसं सांगू बायका पोरांना. जीव नकोसा झालाय रे देवा, जीव नकोसा झालाय. बस. अरे मी माझ्या जनावरांना चारा नाही देऊ शकत. जनावरांना माझ्या बायका पोरांना उपाशी मारताना मला नाही बघायचंय. बस झालं आता, बस. आता माझ्या जगण्याला काय अर्थच नाही राहिलाय. काहीच अर्थ नाही आता माझ्या जगण्याला. आता काय नाही, आता संपायचं काय नाही.
नाही नाही मला सांगा नको नको आबा नको मला नाही सांगायचं आता मला नाही सांगायचं आबा तुम्ही बसा इथं. नाही आबा बसा तुम्ही इथं पण. अहो, असं हारून कसं चालेल आबा आता काय करू मी अहो तुम्ही नाही तर आमचं आयुष्य संपलं ना आबा आता काय करायचं आता अहो तुम्ही तर आमचा आधार आहे आबा असं करू नका हो आबा अहो तुम्ही मरून दुष्काळ संपणार आहे का आबा अहो आमच्या जगण्याचं दुष्काळ होईल ना एक काम करा आम्हाला पण मारून टाका नाही असं नको बोलू असं नको बोलू आबा सरकार लक्ष देऊ की ना देऊ पाऊस पडू की ना पडू आता दुष्काळात रडायचं नाही फक्त लढायचं चला